नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका. लर्न विथ प्रियांका या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ब म्हणजेच क्रियापद यातील ए या अक्षरापासून सुरू होणारे 50 वर्ब पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण वर्ब म्हणजे काय हे जाणून घेऊया. वर्ब म्हणजेच क्रियापद. क्रियापदाला इंग्रजी भाषेतील आत्मा म्हणता येईल, कारण की जर क्रियापदच नसेल तर एकही वाक्य हे अर्थपूर्ण वाक्य बनणार नाही, म्हणून क्रियापदाला आत्मा असं म्हटलेलं आहे. क्रियापदाची 3 रूपे असतात. क्रियापद हे व्यक्तीची किंवा वस्तूची क्रिया दर्शवते. क्रिया कोणकोणत्या, जसं की खेळणे, बसणे, लिहिणे, वाचणे या सर्व क्रिया आहेत. मग या सर्व क्रियांनाच आपण क्रियापद असं म्हणतो आणि याचा वापर इंग्रजीतील वाक्यरचना बनवण्यासाठी केला जातो. चला तर क्रियापदाचे 2 प्रकार पडतात. स्ट्रॉंग वर्ब, क्रियापदाला इंग्लिशमध्ये आपण वर्ब म्हणतो. मग स्ट्रॉंग वर्ब आणि वीक वर्ब. तर स्ट्रॉंग वर्ब कोणते असतात? ज्यांच्या स्वर म्हणजेच ओव्हल्स मध्ये बदल होतो. आता स्वर कोणते कोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू हे आपले स्वर आहेत. ज्यामध्ये या स्वरात बदल होतो ते असतात स्ट्रॉंग वर्ब. फॉर एक्झाम्पल सेल, सेल म्हणजेच विकणे आणि त्याचे दुसरे क्रियापद होते सोल्ड, तिसरे होते सोल्ड. म्हणजे ई हे स्वर आहे आणि ई या स्वरामध्ये बदल होतो. मग तसे जे वर्ब असतात त्यांना म्हणतो आपण स्ट्रॉंग वर्ब. आता बाय, BUY, बाय, बायचे सेकंड फॉर्म आहे बॉट आणि थर्ड पण आहे बॉट. बाय म्हणजे विकत घेणे, खरेदी करणे. बाय म्हणजेच खरेदी करणे. तर इथे कसं यू हे आपलं ओव्हल आहे आणि त्याच्यामध्येही बदल झाला आहे. अशी जी वर्ब असतात त्यांना म्हणायचं स्ट्रॉंग वर्ब. आणि वीक वर्ब, क्रियापदाच्या शेवटी ED, टी हे प्रत्यय लागतात. म्हणजेच लव हे क्रियापद आहे आणि याला मग आपण ज्यावेळेस सेकंड आणि थर्ड फॉर्म करायचा असतो त्यावेळेस ED लावतात. जसं इथं ग्रीटेड असे हे 2 प्रकार पडतात. चला आता क्रियापदाचे नियम समजून पाहू. बेसिकली क्रियापदाचे 3 नियम आहेत. पहिला नियम असा आहे, अशी क्रियापदे ज्यांचे दुसरे आणि तिसरे रूप सारखे असते. मग अशी कोणकोणती क्रियापदे आहेत? भरपूर आहेत. मी एक्झाम्पलसाठी गेट, ज्याचं सेकंड फॉर्म आहे गॉट आणि थर्ड फॉर्म हे आहे गॉट, म्हणजे ज्याचं दुसरं आणि तिसरं रूप हे सारखं असतं. दुसरा नियम आहे, अशी क्रियापदे ज्यांचे दुसरे आणि तिसरे रूप सारखे नसते. आता क्रियापदाचं पहिलं रूप आहे गो, दुसरं आहे वेंट आणि तिसरं आहे गॉन. गो म्हणजे जाणे. मग हे क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे रूप सारखे नाही, अशी क्रियापदे. आणि तिसरा नियम आहे, अशी क्रियापदे त्यांचे 3ही रूपे सारखे असतात. एकदम सोपं, कट म्हणजेच कापणे, म्हणजे ज्याचे 3ही क्रियापदे 3ही रूपे सारखे असतात. आता आपल्या मेन उद्देशाकडे चलूया. तर ए पासून सुरू होणारी 50 क्रियापदे. क्रियापदाचे पहिले रूप ज्याला आपण रूट वर्ब म्हणतो. क्रियापदाचे दुसरे रूप जे असते पास्ट टेन्स. क्रियापदाचे तिसरे रूप जे असते पास्ट पार्टिसिपल. आणि क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे जे मेन क्रियापद आहे त्याला आपण ING लावतो. हे झालं क्रियापदाचे चौथे रूप. तर पहिले क्रियापद आहे अचीव मीन्स साध्य करणे. अचीव्ड, अचीविंग. अडॅप्ट अनुकूलित करणे. ॲडॅप्टेड, ॲडॅप्टिंग. असेस म्हणजेच मूल्यांकन करणे. असिसिंग. त्यानंतर थर्ड आहे ॲनलाइज म्हणजेच विश्लेषण करणे. ॲनलाइजिंग. असेंबल एकत्र करणे. असेंबल्ड, असेंब्लिंग. अटेंड उपस्थित राहणे. अटेंडिंग. 7वा आहे ॲक्ट म्हणजेच कार्य करणे. ॲक्टिंग. 8वा आहे अरेंज म्हणजेच व्यवस्था करणे. अरेंजिंग.
9 नंबरचा आहे ॲडवाईस म्हणजे सल्ला देणे. ॲडवाइज्ड, ॲडवाइज्ड, ॲडवायझिंग. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे. ॲक्सेप्टेड, ॲक्सेप्टेड, ॲक्सेप्टिंग. 11 नंबरचा आहे ॲलोकेट म्हणजेच वाटप करणे. पास्ट टेन्स ॲलोकेटेड, ॲलोकेटेड, ॲलोकेटिंग. ॲम्प्लिफाय मोठ्याने करणे. ॲम्प्लिफाईड, ॲम्प्लिफाईड, ॲम्प्लिफाईंग. ॲप्रिसिएट म्हणजे सराहणे, एखाद्याची प्रशंसा करणे. ॲप्रिशिएटेड, ॲप्रिसिएटेड, ॲप्रिसिएटिंग. अनाऊन्स म्हणजेच एखादी सूचना देणे. अनाऊन्स म्हणजेच सूचना देणे. अनाऊन्स्ड, अनाऊन्स्ड, अनाऊन्सिंग. अप्रोच म्हणजेच नेणे, एखाद्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणे. ॲप्रोच्ड, ॲप्रोच्ड, ॲप्रोचिंग. ॲसर्ट म्हणजेच दावा करणे. ॲसर्टेड, ॲसर्टेड, असर्टिंग. अज्युम म्हणजेच मान्य करणे. अज्युम्ड, अज्युम्ड, अज्युमिंग. ॲट्रिब्यूट म्हणजेच गुण मानणे, एखाद्याची गुण आहेत असं त्याला मानणे. ॲट्रिब्युटेड, ॲट्रिब्युटेड, ॲट्रिब्युटिंग. अकम्प्लिश पूर्ण करणे. अकम्प्लिश्ड, अकम्प्लिश्ड, अकम्प्लिशिंग. आणि 20 नंबरचा आहे ॲबॅन्डन त्याग करणे. अबॅन्डन, ॲबॅन्डन, ॲबॅन्डिंग. नंतरचा आहे ॲडमायर म्हणजेच प्रशंसा करणे. ॲडमायर्ड, ॲडमायर्ड, ॲडमायरिंग. ॲडजस्ट समायोजित करणे. ॲडजस्टेड, ॲडजस्टेड, ॲडजस्टिंग. ॲफर्म म्हणजेच पुष्टी करणे. अफर्म्ड, ॲफर्म्ड, ॲफर्मिंग. अम्यूज मनोरंजन करणे. अम्यूज्ड, अम्यूज्ड, अम्युझिंग. नंतर आहे अरेस्ट अटक करणे. अरेस्टेड, अरेस्टेड, अरेस्टिंग. अटॅच संलग्न करणे, जोडणे. अटॅच्ड, अटॅच्ड, अटॅचिंग. ॲथोराइज म्हणजे अधिकृत करणे. ऑथराइज्ड, ऑथराइज्ड, ऑथरायझिंग. अवॉइड म्हणजेच परिहार करणे किंवा टाळणे. अवॉइडेड, अवॉइडेड, अवॉइडिंग. अवेक जागा करणे. अवेक्ट, अवेक्ट, अवेकिंग. आणि असिस्ट, असिस्ट म्हणजे सहाय्य करणे किंवा मदत करणे. असिस्टेड, असिस्टेड, असिस्टिंग. त्यानंतर आहे ॲब्झॉर्ब, ॲब्झॉर्ब्ड, ॲब्झॉर्ब्ड, ॲब्झॉर्बिंग. ॲडव्हर्टाईज जाहिरात करणे. ॲडव्हर्टाइज्ड, ॲडव्हर्टाइज्ड, ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्होकेट म्हणजेच वकिलत करणे. ॲडव्होकेटेड, ॲडव्होकेटेड, ॲडव्होकेटिंग. ॲफेक्ट म्हणजेच प्रभावित करणे. ॲफेक्टेड, ॲफेक्टेड, ॲफेक्टिंग. त्यानंतर अलाइन समतोल करणे. अलाइंड, अलाइंड, अलाइनिंग. ॲलोकेट म्हणजेच विनियोजित करणे. ॲलोकेटेड, ॲलोकेटेड, ॲलोकेटिंग. त्यानंतर आहे अमेज आश्चर्यचकित करणे. अमेज्ड, अमेज्ड, अमेझिंग. ॲनलाइज, ॲनलाइज्ड, ॲनलाइज्ड, ॲनलायझिंग म्हणजेच विश्लेषण करणे. नंतरचं आहे अँटिसिपेट अपेक्षित करणे. अँटिसिपेटेड, अँटिसिपेटेड, अँटिसिपेटिंग. अरेंज म्हणजेच व्यवस्थित ठेवणे. अरेंज्ड, अरेंज्ड, अरेंजिंग. त्यानंतर आहे अबाईड म्हणजेच उपस्थित राहणे. अबायडेड, अबायडेड, अबायडिंग. ॲक्यूज म्हणजेच दोषी मानणे. ॲक्यूज्ड, ॲक्यूज्ड, ॲक्युझिंग. ॲड्रेस संवाद करणे, एखाद्याशी बोलणे. ॲड्रेस्ड, ॲड्रेस्ड, ॲड्रेसिंग. ॲडमिनिस्टर म्हणजेच प्रशासन करणे. ॲडमिनिस्ट्रेटेड, ॲडमिनिस्ट्रेटेड, ॲडमिनिस्ट्रेटिंग. त्याच्यानंतर ॲडॉर म्हणजेच प्रेम करणे. ॲडॉर्ड, ॲडॉर्ड, ॲडॉरिंग. ॲक्सेंट उद्धार करणे. एस्केडेड, एस्केडेड, एस्केटिंग. आन्सर उत्तर देणे. आन्सर्ड, आन्सर्ड, आन्सरिंग. ॲक्सेप्ट, ॲक्सेप्ट म्हणजेच स्वीकारणे. ॲक्सेप्टेड, ॲक्सेप्टेड, ॲक्सेप्टिंग. अटॅच जोडणे. अटॅच्ड, अटॅच्ड, अटॅचिंग. आस्क, आस्क म्हणजेच विचारणे. आस्क्ड, आस्क्ड, आस्किंग. याची PDF मी तुम्हाला याच व्हिडिओच्या लिंकमध्ये देईल, तुम्ही ती अवश्य पहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.